सभेसाठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या 5 वाजता मला शांताराम गवते यांचा मेसेज दिसला की प्राध्यापक मामा देशमुख आज आपल्यात नाही, आणि मग तो सर्व मेसेज व्हायरल झाला. मागच्या वेळी जेव्हा 17 तारखेला मानेसाहेब नागपुरात आले तेव्हा चर्चा झाली होती आणि सर म्हणाले की आपण 24 तारखेला जाऊन भेटूया. आणि आज खरं म्हणजे त्यांच्याकडे जाऊन भेटायचं ठरलेलं होतं, परंतु 19 तारखेला मामा देशमुख आपल्यामधून निघून गेल्यानंतर आज त्यांना श्रद्धांजली देण्याची वेळ आपल्याला आलेली आहे. 19 तारखेला आम्ही मामांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालो आणि त्या दिवशी माने सरांना जेव्हा निरोप दिला तेव्हा ते म्हणाले की आपण श्रद्धांजली सभा आपल्या इथे आयोजित करूया, आणि म्हणून आजच्या या सभेचं आयोजन झालेलं आहे. समग्र सांगताल्याने आणि अत्यंत सूक्ष्म अभ्यास जर कोणी केला असेल तर मग त्या ठिकाणी विरोधकांनी मामा देशमुखांची प्रेतयात्रा काढली. एकीकडे प्रेतयात्रा काढली, TV सावध त्यांना संघटित करण्यासाठी तो इतिहास त्यांच्यापुढे मांडावा लागेल, आणि हा इतिहास मांडण्याचं काम प्राध्यापक मामा देशमुखांनी खुबीने केलं. विषयपाठ लिहिता आहे मामा करण्याकरता उपस्थित झाला केली आणि त्यामध्ये मामा देशमुख स्वतः प्रमुख अतिथी होते. यांनी जे तो जो कार्यक्रम झाला त्याचे सरांचे जे उद्गार होते की अशी शिवाजी जयंती आजपर्यंत नागपुरात झालेली नाही, असा एक खूप मोठा उद्गार मामा देशमुखांनी तिथे केला. पक्ष ज्योतिबा फुले सारखं कार्य करायला पाहिजे होतं की बाकी समाजाला शिकवायला पाहिजे होतं, पण त्या काळामध्ये ब्राह्मण समाजाने बाकी आणि आपण सर्व महापुरुषांना माझे अभिवादन. त्याचप्रमाणे मंचावर व मंचासमोर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांना सुद्धा माझे विनम्र अभिवादन. मेंदू सतर्क होता, कोण आलं कोण गेलं कोण काय बोलत आहे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना कळत होतं, पण नव्हतं. वाटचाल आहे ती सतत चालू राहील आणि त्यांचे पुस्तक रूपात उपलब्ध असलेले वैचारिक ज्ञान सातत्याने सर्वांकरता सदैव उपलब्ध असेल याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. त्यांची मुलगी आहे तेव्हा कधी कुठून कधीतरी त्यांना कळायचं मी त्यांची मुलगी आहे, तेव्हा ते मला म्हणायचे, बापरे तू एवढ्या मोठ्या माणसाची मुलगी आहे. म्हटलं हो, पण आम्हाला ते त्यांनीच सांगितलं आहे की स्वकर्तृत्वाने मोठे व्हा, दुसऱ्याचे नाव घेऊन मोठे होऊ नका. हा त्यांचा एक गुण आहे आणि तो आम्ही सुद्धा आत्मसात केलेला आहे. पाटील, कन्या पुतणी समता, शांताराम जळते प्रजापाचा अहोरात्र झटले. मामा देशमुखांच्या भेटीला आली, समताचा फोन आला, थोडी जास्त वाटते. अनेक प्रश्न मला केले आणि साहित्याबद्दल बरीचशी माहिती दिली. आवाज त्यांचा तेवढा आता थकलेला होता आणि समताही ते शब्द मला समजून सांगत होती. मला वेगळ्या दृष्टीने राजकारण चालू आहे, औरंगजेबाची समाधी उखडून काढण्याची, आणि ह्या परिस्थितीमध्ये हे पुस्तक अत्यंत अत्यंत जातीय सलोखा निर्माण करणारे ठरणार आहे आणि हे प्रत्येकाच्या जवळ सदाचारी औरंगजेब असायलाच पाहिजे. माझं बालपण सुद्धा मुस्लिम एरियामध्ये झालं, आम्हाला कधीही कुठलाही त्रास झालेला नाही आहे. आमच्या शेजारी आमचे भीमसैनिक सुद्धा असायचे. सर्व आम्ही वेगवेगळ्या ह्या सर्व समाजातूनच मोठे झालेलो आहोत. आणि आताच्या काळामध्ये ज्यावेळी मामा देशमुखांची मी भावच आणि मला एक मोठा अवकाश मिळाला, परंतु शांतारामनी जसं सांगितलं केवळ सहमताने सांगितलं की माझे वडील आहे, त्यांनी सांगितलं माझे मामा आहे, आम्ही ही ओळख दाखवली नाही. आणि मीही तसं माझ्या नवऱ्याने सांगितलं मामा देशमुखांचं नाव घेऊन तुला समोर जायचं नाही आहे, तर मी अमरावतीला राहणारी आणि मी स्वतः काय आहे हे आपण ओळखायला पाहिजे. आणि तेव्हा कुठे मग आपण शिकत जातो आणि शिक्षणाचा धागा तर मामा देशमुखांनी दिलेला आहे. त्यांनी नुसतं फक्त परिवार नाही घडवला, समाज नाही घडवलाच, तर संपूर्ण भारतवर्ष घडवलेला आहे. आणि भाऊंच्याच प्रेरणेने शिव फुले शाहू आंबेडकरी हे जे विचार आहेत ते ती प्रेरणा देण्यासाठी मी आता वेगवेगळ्या देशांमध्ये जात असते. आता सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई, पटाया ह्या सर्व ठिकाणी मी जाऊन आलेली आहे. तिथे अधिवेशनं घेतलेली आहे. ही प्रेरणा मला घरातूनच मिळालेली आहे.
नाहीतर एखादं काय नाही आपण पिकनिक म्हणून जातो, पण नाही कशासाठी जायचं तर तिथे विचार एक अभ्यास दौरा म्हणून आपल्याला जायचं असतं. आणि त्याच दृष्टीने आपण त्या दिवशी स्मशानघाटावर पाहिलेलं असेल की आंतरराष्ट्रीय स्तरावर तिथले काही प्रतिनिधी सुद्धा आलेले होते शोक संवेदना द्यायला. आणि आज 8:30 वाजता आंतरराष्ट्रीय स्तरावर मामा देशमुखांना शोक संवेदना देण्यात येणार आहे. आम्ही ते ऑनलाईन घेणार आहोत. रोज कुठेतरी शोकसभा वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होऊन राहिलेली आहे. शिवप्रेमी आणि भीमप्रेमी आपले मामा देशमुखांचे जेवढेही सैनिक आहेत, मावळे आहेत, ते महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेले असल्यामुळे त्यांना अतीव दुःख झालेलं आहे. परंतु मी असं म्हणणार त्या दुःखातच मुळा विद्यार्थी असेल, इतिहासाचे विषय असेल काही त्यांचे, तर त्यामध्ये मला असं वाटतं की आपण त्यांना मेरिटच्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करू शकतो मामा देशमुखांच्या नावाने. चौगुले साहेबांनी आणि काही सत्यशोधक संघटनांनी आम्हाला हेही सुचवलं की आपण काय अस्थि घेतो आणि शेतात टाकतो, शिरून देतो. आमच्या घरी तर कुठला विधी झालेला नाही आहे. मुलींनी अग्नी दिलेला आहे आणि दुःखदच वाटतो. नंतर नाही राहत त्या कुटुंबाचं, त्यांना बाहेरच्या जगाशी काही घेणं देणं नसतं. त्यांना कुटुंबाच्या चौकटीत राहणारी माणसं पहिली असतात. मग तो मुलगा असो, मुलगी असो, पत्नी असो, भाऊ असो, बहीण असो. आणि त्यामुळे अशा माणसाच्या कुटुंबाला जतन करणं, जोपासणं, म्हणून त्यांच्या संताची आई असते तर त्यांचे खरं धन्यवाद करायला हवं. कारण अशा माणसाच्या साथी देणं फार कठीण असतं. तुम्हाला माहिती असेल म्हणजे बाबासाहेब महाडच्या सत्याग्रहाला गेले 27ला आणि रडत बसते रमाई घरामध्ये. आता ते रमाईचं हेच मोठेपण आहे की ती रडण्याच्या पलीकडे दुसरं काय करू शकते. हा एक म्हणजे नैसर्गिक फरक आहे. पण आंबेडकर हे वादळ नाही थांबू शकत. तू रडते म्हणून तुझे अश्रू मला थांबवतील असं नसतं. आणि हे अश्रू पार करणं, दुःख पार करणं, वैयक्तिक सुख पार करणं हे खूप कमी माणसांना जमतं. मामा त्यात होते. अनेक लोक मामांच्या पुस्तकाबद्दल, लिखाणाबद्दल बोलतात, पण मामा नुसतं लेखन नाही करून थांबले, ते प्रॅक्टिकल पार्टीत पण काम केलेलं आहे. DSPचे आपले पहिले उपाध्यक्ष होते, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष. राजकीय पक्षाचं कोणी पद घेत नाही आणि त्या काळात तर कोणी घेणार. म्हणजे आम्ही बौद्ध असून कांशीरामजीला नेता मानलं म्हणून आम्हाला काही भवतारी आपल्याला नाही म्हणून सोडून दे. मामा तर फारच लांब होते ना. अशा परिस्थितीमध्ये कांशीरामच्या काळात एक वैशिष्ट्य होतं. जुनी मंडळी खूप कमी यायचे. नारायण कोळी मुंबईला मोठा माणूस होता, ओबीसी नेता. त्याच्या नावाने मुंबईला एक चळवळ. पंतू अनंतराव फुले हे ओरिजिनली BSP कांशीरामजीचे सहकारी. पुण्यामध्ये ज्येष्ठ एक साहित्यकार मुस्लिम धर्माचे मारुख खान. आणि पहिला जो आपल्या मुंबईचा केडर कॅम्प झाला तो नाशिकला, तो कांशीरामजीने घेतला 89ला, 1977ला. अशी माणूस कोकणे म्हणजे त्यावेळेला पहिला जो केडर कॅम्प होता 77 की 76चा, त्याची व्यवस्था सुद्धा एखाद्या ख्रिश्चन मिशनरी लोकांनी तुमचं नोटबुक घ्या, तुमच्या जेवणाची व्यवस्था घ्या, अशा नाशिकचा केडर कॅम्प तयार केला. असतील अनंतराव उदय असतील, अनेक छोटी इतर माणसं आहेत. सायमन कमिशनला 28 साली बाबासाहेबांच्या सोबत भेटणारे आरशी चौरासिया लखनौचे ते कांशीरामजीचे नंतर सहकारी झाले. स्वतःच्या पहिला दिल्लीचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. बॅकवर्ड क्लास मूव्हमेंटची मोठी लिडरशिप त्यांनी केली होती. आणि त्यावेळेला दिल्लीचा लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे त्याला. सर्वप्रकाश त्या लेवलचा. पण मंडल आयोग जेव्हा उभं राहिलं, आंदोलन उभं राहिलं, तेव्हा हेच ब्रह्मप्रकाश चौधरी, आरशे चौरासिया ही सगळी माणसं कांशीरामजीच्या सोबत उभी आहेत. कारण यांना स्वतःचे प्लॅटफॉर्म नव्हते. चौधरी ब्रह्मप्रकाशला आपला प्लॅटफॉर्म नव्हता. आरसी चौरासियाला आपला प्लॅटफॉर्म नव्हता. कांशीरामजीचं वैशिष्ट्य
त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केला. बहुजन समाज पार्टी किंवा आमचं हे प्लॅटफॉर्म होतं. मामाची जी जडणघडण झाली ना ती खरी ह्याच्यातून झाली. मामा म्हणून आलेच, कारण त्यांचं जे पहिली प्रेतयात्रा निघाली ती त्याच्या अगोदरची आहे. त्याही वेळेला उंचीवर होते, पण त्या काळाला एवढं मोठं जहालपण स्वीकारणं, म्हणतात ना जग कोण बदलतं त्याच्यावर नेहमी वाद होतो. रायटर बदलतात की ओरेटर असा एक वाद आहे. हू चेंज द वर्ल्ड, whether it is the writers or the orators. आणि मग लोक म्हणतात नाही रायटर मध्ये खूप ताकद, काय लोक म्हणतात ओरेटर मध्ये. म्हणजे दोघांची जर कॉम्बिनेशन असते तर ते आणखीन एक ताकद असते. मामा त्यात होते. नॉट ओनली ओरेटर. प्रॅक्टिकल पॉलिटिक्स मध्ये बुद्धिमान माणसाला पडणं हे फार कठीण असतं, आणि मामाने ते केलं. पहिली म्हणजे बहुजन चळवळीची आपली महाराष्ट्रातील ती पहिली निवड लोकसभा नंतर आहे. मामा होते उमेदवार. ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी त्यावेळेला उभं राहणं म्हणजे काय, मला जमतं. मामा त्यात होते. आत्रेसारख्या माणसाने घ्यावा, शासनानं बंदी आणावी, पुन्हा न्यायालयाने लढावं लावा. नाहीतर माणूस म्हणजे काय पुस्तक लिहायचं, कशाला उगाच भानगड. आपलं प्राध्यापक आहे, नोकरी आहे, चांगला पगार आहे, सगळं रेडीमेड मिळते, काय घेण्याचं नाही. म्हणजे या गेल्या 2 वर्षामध्ये मला म्हणाले ते 340 कलम घटनेत घटना समितीत कसं आलं ते सगळं मला डिटेल जरा आणून द्या. मग मी एकदा घरी गेलो, ते सगळे संदर्भ घेऊन गेलो. म्हणजे ही जी मेंटॅलिटी असते, वृत्ती असते, ती खूप कमी लोकांना असते. आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगणं हे खूप कमी लोकांना भेटतं. मामा त्याही मध्ये होते. तर मामाने एवढं सगळं अंगावर यायची तरी गरज काय होती. सहजपणे ते वैयक्तिक शांततेचं जीवन जगू शकले असते. तर म्हणतात ना काही लोकांचा मोळ पिंड असतो, बॉर्न रिबेल असतात. मामा हे बॉर्न रिबेल, आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या रिबेलपणाचा प्रत्येक ठिकाणी दिला. मला त्याच्या कुटुंबाचं विशेष अभिनंदन करावं वाटतं. अग्नी देणं, नाहीतर विदर्भातील कुणबी सुद्धा असून त्यांनी खांदा दिला. मी पाहिलं ते फोटो. ब्राह्मणी व्यवस्थेची ओझी उतरवणं हे सोपं नाही. मामाने ते धाडसाने केलं. पण माझं जांब या गावी मामावरती एकदा हल्ला झाला का तुम्हाला माहिती होता. मराठा सेवा संघाचा कार्यक्रम होता, आणि जांब गावी मामांच्या उत्तरावरनं तिथे काहीतरी थोडी धक्काबुक्की झाली. आता मी पेपरात वाचलं, मामाला म्हटलं मामा फोन केला. म्हटलं असं कसं झालं. मराठा सेवा संघासारख्या संघटनेत तुम्ही काम करताना मला धक्काबुक्की कशी झाली. आणि मामा मला असं तसंच म्हणाले, यार संरक्षण देणारे बी मराठी आणि हल्ला करणारे बी मराठी, धक्के देणारे पण मराठी नाही. पण मामा म्हटलं तुम्ही हे बोलत होता, अगोदर पण बोलत होता, त्याला तुम्हाला धक्के नाही कोणी मारले. मामा मला म्हणाले त्याला कोण धक्का मारेल, बाजूला महाराची पोरं होती. आणि मी त्याला विनोदाने म्हणालो महार तुमच्या बाजूला असेल तर तुम्हाला कोण धक्का नाही मारणार. की मामाने नंतर मराठा सेवा संघाला खूप प्रबोधनाच्या भूमिका देण्याचं काम दोघं मामा आणि आर सावंत केलं, आणि ते खूप मोठ्या ताकदीने उचललं होतं. त्यांचा प्रवास बुद्धापर्यंत होणार होता, ते का थांबला हे अजून काही कळत नाही. खरं म्हणजे सातत्याने एकमेकाचा पाठलाग करते. एका बाजूने मामांची क्रांती असेल, दुसऱ्या बाजूने प्रतिक्रांती असेल, तर ते थांबलं. ही जी प्रक्रिया थांबली नसती ना तर आज जे महाराष्ट्रात काय छोटे मोठे फुटकळ वाद दिसतात ना, अजिबात दिसते नसते. पण तो जो वेग आहे तो न मेंटेन होण्यापाठीमाग कांशीरामजी सारख्या माणसाचं जाणं ते एक कारण आहे. हे बघा, काही माणसं स्वतः बौद्धिक क्षेत्रात योगदान देऊ शकत नाही, पण ती संघटन क्षेत्रात फार मोठी राहतात. अनेक बुद्धिवंतांना एकत्र आणणं हे सुद्धा संघटन शास्त्राचंच काम आहे.
कांशीरामजी ते करायचे, जोडायचे. मामा देशमुख असो, मी असो, चंगोले असो, त्या काळात आम्हाला वेगवेगळे ते अकॅडमिक प्रोजेक्ट करतो. तुम्हाला माहिती असेल, म्हणजे मला या विषयात तू रिसर्च करून मला इनपुट दे, हे अनेक लोकांना माहित नसतं बाहेर. आम्ही कधी त्याचं भांडवल नाही केलं. पण बाबासाहेबांनी हे असे का भेटले, का नाही भेटले, या असं कांशीरामची इनपुट द्यायचे, सांगायचे तुम्ही अभ्यास करा. चळवळ चालवताना भले नेता एक असेल, तर त्या नेत्याच्या पाठीमागे खूप रिसोर्स इनपुट देणारं मटेरियल असतं, आणि ते जेवढं स्ट्रॉंग असतं तेवढा नेता स्ट्रॉंग असतो.